श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्ताने फक्त आणि फक्त 11 दिवसांची सेवा आपण बघणार आहोत. या सेवेसाठी खूप काही तामझाम नाहीये, अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या या सेवा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर मंगल कार्य होत नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट सक्सेस होत नसेल, यश मिळत नसेल, शुभ काहीच घडत नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, त्याचबरोबर तुमच्या मुलामुलींचे लग्न होत नसतील किंवा तुमच्या स्वतःचं लग्न होत नाहीये किंवा तुमच्या आयुष्यातून दुःख, स्ट्रगल, संकट या गोष्टी संपतच नाहीयेत. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे दुःख बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की माझ्या 5वीलाच पुजलेलं आहे का, तर तुमच्या आयुष्यातून दुःख कमी करण्यासाठी सुद्धा एक अतिशय प्रभावशाली सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच वेळेला बघा, आपलं दुःख, आपल्या अडचणी अशा असतात की आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि आपण कोणाला बोलूही शकत नाही. तर घरातील एखादी व्यक्ती असेल, ती टॉर्चर करत असेल किंवा ती व्यसनाच्या आहारी गेलेली असेल, वाईट संगत असेल, बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी कोणाला सांगू शकत नाही, त्यामुळे नेहमी आपण दुःखी राहतो. तर अशा या कष्टातून आणि जे आपण म्हणतो ना की खूप जास्त कष्ट आहेत, खूप दुःख की तुम्हाला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नाहीये, तर त्यासाठी अगदी 11 दिवस तुम्ही ही सेवा करा आणि बघा, महाराज तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतील. त्या परिस्थितीमधून, त्या वाईट सिच्युएशन मधून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला 100% काय 1001% नक्की मिळेल. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, आतुरतेने महाराजांना हाक मारा. महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील. महाराजांना तुमचा पैसा नकोय, महाराजांना तुम्ही किती किलो फुलं अर्पण करताय, तुम्ही पूजा मांडणी कशी करताय, हे काही नकोय. महाराजांना ती आतुरता हवी आहे तुमच्याकडून, ती तळमळ हवी आहे तुमच्याकडून की किती तळमळेने तुम्ही त्यांना हाक मारताय आणि ते तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील. आणि एकदा आपण महाराजांवर सोपवला आहे जो काही आपला प्रश्न, मग दिवस मोजू नका, संशय घेऊ नका, अजून झालं नाही, आता होईल का, आता होईल का. आपण आपला हात महाराजांच्या हातामध्ये दिला आहे, आपलं बोट महाराजांच्या हातामध्ये दिलं आहे. आता महाराजांची जबाबदारी आहे की ते आपल्याला कोणता मार्ग दाखवतात, ते आपल्याला कसं चालवतात, काय करतात. आपण विश्वास ठेवायचा की माझं बोट त्यांच्या हातात आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे ते महाराज मला 100% देतीलच देतील. ज्या वेळेला या विश्वासाने, या श्रद्धेने आपण सेवा करतो, त्यावेळेला अनुभव आपल्याला अगदी 21 दिवस सोडा, 11 दिवस सोडा, एका दिवसात, एका तासात सुद्धा येतात. फक्त ती तळमळ असायला हवी. सगळ्यात पहिली सेवा बघा, जर आयुष्यामध्ये काही मंगल होत नसेल, घरात काही मंगल कार्य होत नसेल, तर आपण 11 दिवस तुम्ही संकल्पयुक्त, पहिल्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर ते आपल्याला 26 डिसेंबर ही सेवा करायची आहे. तर 16 डिसेंबरला तुम्ही संकल्प करू शकता आणि संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता. ते म्हणजे सिद्ध मंगल स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. सिद्ध मंगल स्तोत्र ज्या वेळेला तुम्ही पठण करायला सुरुवात कराल किंवा याची जेव्हा तुम्ही सेवा कराल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की निगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळी तुमच्या आयुष्यामधून दूर होत आहे आणि तुम्हाला आनंदाचे जे क्षण आहेत किंवा एक प्रकारची प्रसन्नता म्हणतो, सकारात्मकता तुमच्यामध्ये तुम्हाला दिसू लागेल, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसू लागेल, तुमची ऑरा तुम्हाला सकारात्मक होताना दिसू लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळे शुभ कार्य आणि मंगल कार्य सक्सेस तुम्हाला मिळू लागेल. तर हे सिद्ध मंगल स्तोत्राची सेवा आपण करू शकतो. यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीच नाही, अगदी देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि या सिद्ध मंगल स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. या 11 दिवसामध्ये तुम्ही सिद्ध मंगल स्तोत्र संकल्पयुक्त रोज मी 11 वेळा 11 दिवस म्हणेल अशी सेवा करू शकता, रोज 21 वेळा 11 दिवस म्हणेल अशी करू शकता तुमच्या याच्याप्रमाणे, किंवा मी रोज 1 वेळा 5 वेळा 11 वेळा म्हणेल, या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतरची दुसरी सेवा, दुःख, कष्ट, अडचणी या काही संपत नाहीयेत, तर यासाठी तुम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं पठण करू शकता. संकल्पयुक्त सेम तुम्ही या 11 दिवसांमध्ये रोज मी 11 वेळा म्हणेल, 21 वेळा म्हणेल, 51 वेळा म्हणेल, तुम्हाला जसं शक्य आहे तसा तुम्ही संकल्प करू शकता आणि रोज अगदी देवघरासमोर बसायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि तुम्ही ही जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की वेळ कोणती आहे सेवा करण्याची, तर सकाळी तुमचं स्नान झालं, देवपूजा वगैरे झाली की तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल, अगदी दोन्हीही सेवा, किंवा संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते
त्यावेळेला तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा तुम्हाला ह्या 2 वेळेला टाइम नाहीये तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल, काहीही अडचण नाही. कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही. फक्त आपण महाराजांची सेवा करतोय तर मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे. बाकी ब्रह्मचर्य वगैरे या गोष्टींची काही आवश्यकता नाहीये. आणि कधीही नियमांचं बर्डन हे घेऊ नका. नियमांचं बर्डन जेव्हा आपण आपल्या डोक्यात घेतो त्यावेळेला आपलं सेवेमध्ये लक्ष लागत नाही. त्यावेळेला आपण सेवेमध्ये आपला 100% देऊ शकत नाही. कारण का, माझ्याकडून हा नियम चुकला का, अरे मी हे करायचं विसरले, मग आता काय होणार, मग आता काय होणार. बघा, कोणतेही देव, कोणतेही गुरु आपलं कधीच वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे वाईट घडत असतं किंवा ज्या काही सिच्युएशन असतील त्या आपल्या कर्मामुळे असतात, देवामुळे कधीही नसतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि तुम्ही नियमांना घाबरायची गरज नाही. आपण आपला हात, आपलं बोट महाराजांच्या हातामध्ये दिलेला आहे. महाराजांना जेव्हा जो नियम तुमच्याकडून पाळून घ्यायचा आहे तशी ते सद्बुद्धी देतील, तसं तुम्हाला तसे इंट्युशन देतील, त्या पद्धतीने आपोआप आपण करायला लागू. तसं तर बघा, जे नॉर्मल नियम असतात ते आपण पाळलेच पाहिजेत. पण बरेच ताई व दादा काय करतात की नियमांच्या भीतीमुळे स्वामी सेवेमध्ये किंवा दत्त सेवेमध्ये येत नाही. तर असं करू नका. तुम्ही सेवेमध्ये या, तुमच्याकडून जेवढ्या नियम तुम्हाला पाळणे शक्य आहेत सहजपणे ते तुम्ही पाळा, पण मनामध्ये त्याची भीती ठेवू नका. ही गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे. तुम्हाला वाटतं ना की नाही मी हे नियम पाळलेच पाहिजे, तुम्ही महाराजांकडे प्रार्थना करा की महाराज हे नियम मला पाळायचे पण ते माझ्याकडून शक्य होत नाहीये, मला सद्बुद्धी द्या किंवा माझ्यामध्ये ती शक्ती द्या. महाराज तुम्हाला देतील आणि आपोआप तुम्ही नियम पाळाल. पण तुम्ही सेवेमध्ये तरी या. तुम्ही सेवेमध्येच आले नाही त्या भीतीने तर महाराज तुम्हाला मार्ग कसा दाखवणार. त्यामुळे सेवेमध्ये येणं गरजेचं आहे. आता पुढची सेवा म्हणजे या 11 दिवसामध्ये तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्राचं पठण करू शकता किंवा रोज 21 वेळा 51 वेळा 11 दिवस संकल्पयुक्त तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. व्यसन असेल, आजारपण असेल, रोग असेल, वाईट संगत असेल, चिडचिड असेल, अशा व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. डिप्रेशनसाठी ही सेवा करू शकता. तारक मंत्र म्हणताना समोर ग्लासमध्ये पाणी ठेवू शकता, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळा रोज तारक मंत्र म्हणायचा. आणि ज्या व्यक्तीसाठी आपण हे पाणी कशासाठी बनवत आहोत हे महाराजांना सांगायचं आणि त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्यायचं किंवा स्वतःसाठी केलं असेल तर स्वतः प्यायचं. बघा, तुम्हाला स्वतःमध्ये किंवा त्या समोरच्या व्यक्तीमध्ये बदल हा 100% दिसू लागेल. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये चेंजेस होताना तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त तुम्ही पाठ करू शकता. 11 दिवसामध्ये मी 11 पाठ करेल, म्हणजे रोज 1 पाठ. आता पाठ म्हणजे काय, स्वामी सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता कोणाशीही न बोलता पूर्ण हे 21 अध्याय पठण करणं याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ. तर या पद्धतीने तुम्ही 11 दिवसामध्ये 11 पाठ करू शकता. किंवा तुम्हाला जर वेळ असेल, तुम्हाला रोज 2 पाठ करणं शक्य असतील सकाळ संध्याकाळ, तर तुम्ही या 11 दिवसामध्ये 22 पाठ करू शकता. या 11 दिवसामध्ये तुम्ही 21 पाठ करू शकता. या पद्धतीने तुम्ही जे आहे ही सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी आपण रुजू करू शकतो. आता तुम्हाला हे काहीच शक्य नाहीये, एवढा वेळ तुम्ही देऊ शकत नाही किंवा तुमच्याकडे काही ग्रंथ सुद्धा नाहीयेत, तुम्ही मंत्र स्तोत्र बोलू शकत नाही, तर अगदी संकल्पयुक्त 11 दिवसामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा संकल्पयुक्त रोज 11 माळी 11 दिवस या पद्धतीने तुम्ही जाप करू शकता आणि महाराजांच्या चरणी आपली जी सेवा आहे ती आपण रुजू करू शकतो. आणि नक्कीच दत्त जयंती दिवशी महाराजांना विनंती करायची, प्रार्थना करायची की महाराज आजपर्यंत मी ही जी सेवा केली ती अशीच माझ्याकडून पुढे चालू राहू द्या, अशी सद्बुद्धी मला द्या, असा आशीर्वाद मला द्या आणि ही सेवा पुढे कंटिन्यू चालू ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. नक्कीच महाराजांच्या कृपेने आपण आयुष्यभर ही सेवा कराल. आणि सेवा केल्याने काय होतं बघा, संकट अडचणी हे तर प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात आणि ते येणारच आहेत, ते काही चुकणार नाहीत. पण ज्या वेळेला आपण सेवा करतो ना त्यावेळेला ज्या आपल्या जे कर्माचे भोग असतात ते कुठेतरी कमी होतात, त्याची तीव्रता कुठेतरी कमी होते आणि ते भोगण्याची शक्ती
पाठबळ आपल्याला मिळतं, आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाहीत, आपण कधी खचून जात नाही, चांगल्या लोकांची संगत आपल्याला मिळते. म्हणजे जिथे तलवारीने आपलं हे होणार आहे तिथे छोटीशी सुई आपल्याला टोचल्यासारखं दुःख संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. तर त्यामुळे नक्कीच आपण यापैकी तुम्हाला जी कोणती सेवा शक्य आहे ती तुम्ही संकल्पयुक्त या 11 दिवसांमध्ये करू शकता. श्री स्वामी समर्थ.